श्री स्वामी समर्थ. तर स्वामी प्रगट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 20 मार्चला आहे स्वामी प्रगट दिन. प्रगट दिनानिमित्त आपण स्वामी समर्थांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे स्वामींची आपल्यावर खूप कृपा होते. तर नामस्मरणाचे काय महत्त्व आहे, सतत नामस्मरण केल्याने काय होते, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. स्वामी चरित्र सारामृतात एक ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. हा मंत्र अगदी मनापासून सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. याचा अर्थ काय, तर स्वामी नामाचा जप केल्याने चारही पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाची प्राप्ती होते आणि जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात कोणालाच अडकून नाही राहायचे. सर्वांना मोक्ष प्राप्ती हवी आहे. त्यामुळे सतत नामस्मरण करत राहा. स्वामी आणि बाळाप्पा यांच्यात एक संवाद होतो. स्वामी म्हणतात, बाळा, अरे, आमची भक्ती असली तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले भोग हे त्यांना भोगावेच लागतात. त्यावर बाळाप्पा विचारतात, स्वामी, यावर काहीतरी उपाय सांगा. स्वामी म्हणतात की आमच्या प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या प्रारब्धाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागते आणि म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. स्वामींनी स्वतःच नामस्मरण करा हा उपदेश दिलेला आहे. म्हणूनच गुरूंची आज्ञा मानून आपण नामजप करावे. स्वामी सतत स्वतः भगवान शिवशंकराचे ध्यान करत होते. नामस्मरण ही सगळ्यात सोपी आणि खूप प्रभावी सेवा आहे. नामस्मरण करताना पूजा, मांडणी, माळ हवी हे पाहिजे ते पाहिजे असं काहीही नाही. नामस्मरण करताना तुम्ही कितीही एकाग्रचित्ताने आणि मनापासून करता हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडे असेल तर या सेवेचा काय उपयोग. तुम्ही देवासमोर बसून चालता, बोलता, काम करताना, स्वयंपाक करताना कधीही कुठेही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी सतत नामस्मरण करत राहावे. जर नामस्मरण का करावे, स्वामींनी आपल्याला यांच्या चरणी स्थान द्यावे. स्वामी कृपा आशीर्वाद आपल्याबरोबर राहावा, स्वामींची कृपा प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करावे. आता बघूया नामस्मरण केल्याने काय होते. सतत नामस्मरण केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते. दिवसाची सुरुवात नामस्मरणाने केली तर दिवस उत्तम जातो, मन प्रसन्न राहते, आपण उत्साही राहतो, दिवसभरातील सर्व कामे यशस्वी पार पडतात, आपले विचार शुद्ध होतात, बुद्धी विचलित होत नाही, मनात वाईट विचार येत नाही, आपली विचारशक्ती वाढते, कोणतेही काम आपण चांगल्या पद्धतीने पार पाडतो, मनाची ताकद वाढते, मन खंबीर बनते, आपला राग कमी होतो. जर राग आल्यावर तो पटकन कमी होतो. ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामी समर्थ मंत्र सतत जपत राहावा. नामस्मरणाने मनाला शांती मिळते, स्वभावातील दोष कमी होतात. नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. श्री स्वामी समर्थ हा जप आपल्या घरात सतत करत राहिलो तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो. घरात सकारात्मक स्पंदने तयार होतात. घरातील वातावरण उत्साहाने प्रसन्न होते. बाहेरील बाधा किंवा अघोरी वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते. सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते. ही तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकटे जर आलीच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो, सामोरे जाण्याची ताकद मिळते. श्री स्वामी समर्थ सारामृतात बाळाप्पा यांनी सतत श्री स्वामी समर्थ हा षडक्षारी मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते.
तर नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही, आकस्मिक संकटापासून संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्यामुळे धैर्य वाढते, मनातील ताणतणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, मनाची चंचलता कमी होऊन मन एकाग्र होऊ लागते. मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक, शैक्षणिक, वैयक्तिक प्रगती देखील होते. आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. हाती घेतलेले कामात योग्य मार्ग दिसून येतो, यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यापासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी. 21 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा यांच्याकडून नामजप करून घ्यावा. याने मुलावर चांगले संस्कार पडतात, मुलांचे आरोग्य चांगले राहते, अभ्यासात प्रगती होते, वाईट संगतीपासून आपली मुलं लांब राहतात. व्यसन असल्यास स्वामींच्या नामस्मरणाची सेवा करावी. व्यसन सुटण्यास मदत होते. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. घरात सतत कटकटी, वादविवाद, सतत भांडणे, नित्य नाम जपाने वादविवाद संपतात. घरात एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी मदत होते. आर्थिक मार्ग, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत, पण याला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने आपली कर्जातून लवकर मुक्तता होते. आपल्याला नाम जपाने सतत स्वामी आपल्यासोबत आहेत याची जाणीव होते. नामस्मरणाने अहंकार वृत्ती, मीपणा, खोटेपणा, लोभीपणा, रागीट स्वभाव असे दुर्गुण कमी होतात. सतत नामस्मरण केल्याने आपली वाचा शुद्ध होते व बोलण्याचे काही दोष असतील तर ते देखील कमी होतात. आपल्या वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू लागतो. एखादी व्यक्तीला जर संतती प्राप्ती, अपत्य प्राप्तीमध्ये जर अडथळे निर्माण येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या मुलाशी पटत नसेल तर सतत वाद होत असतील तर अशा वेळी नामस्मरणाच्या सेवेने त्यामधून मार्ग मिळतो. संकल्पयुक्त सेवा केल्याने व्यवसाय, नोकरी यामध्ये प्रगती होते. मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते. व्यवसायामध्ये कामात त्रास होत असेल तर नामजपाने नक्कीच मार्ग मिळतो. सतत श्री स्वामी समर्थ हा जप केल्याने पितृदोष कमी होतो, आपल्या भोगाची तीव्रता कमी होते, आपल्या हातून चांगले कर्म होतात, भोग भोगण्याची ताकद आपल्याला मिळते. जन्मोजन्मांतरीचे पापे नष्ट होतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात माणूस अडकून राहत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. रोज आपल्याकडून काही चुका होत असतात, त्यामुळे आपल्याला पाप लागते व ते पाप नामजप केल्यामुळे त्यातून आपली मुक्तता होते. तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगतात, ज्यांच्या आयुष्यात खूप संकटे आहेत, खूप दुःख आहे, आर्थिक व शारीरिक ताणतणाव आहे. ही नामस्मरण सेवा नक्की त्यांना सांगा, कारण त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग मिळेल. ही नामजप सेवा तुम्ही करा आणि स्वामींच्या कृपा प्राप्तीसाठी आजपासून नामस्मरण करा. 20 मार्चपर्यंत तुमची हळूहळू खूप प्रगती होईल. व्हिडिओ आवडल्यास श्री साई समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.